एक विचित्र प्रकार समोर आलाय। 7 दिवसांपूर्वी एका तरुणाचा विवाह झाला होता। लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुणानं शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या। शक्तिवर्धक गोळ्या खाऊन पतीनं पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि आपल्या वासनेपायी नववधूला गंभीररित्या जखमी केलं। दुसऱ्या दिवशी नववधूची प्रकृती बिघडली व तिला उलट्या होऊ लागल्या। तरुणीनं आपली तब्येत बिघडल्याची माहिती माहेरच्या लोकांना दिली। 7 फेब्रुवारी रोजी पीडितेला उपचारासाठी कानपूरमधील रुग्णालयात दाखल केलं गेलं। तिथं उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला। पोस्टमार्टम नंतर सोमवारी मृतदेह घरी आणल्यानंतर खळबळ माजली। पीडितेच्या भावानं सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय। पीडितेला आई वडील नव्हते, भाऊ सरकारी नोकरीला आहे। त्यानंच बहिणीचं लग्न लावून दिलं होतं। 4 फेब्रुवारी रोजी तरुणीचा विवाह झाला होता। तरुणीच्या बहिणीनं सांगितलं की 7 फेब्रुवारी रोजी ती आपल्या पतीसोबत विवाहाच्या विधींमध्ये भाग घेण्यासाठी कानपूरला गेली। त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांचा फोन आला की त्यांनी तरुणीचा आजार लपवून तिचं लग्न लावून दिलं। तिला उलट्या होत आहेत व तिची प्रकृती खूप खालावली आहे। त्यानंतर तरुणीचा भाऊ व वहिनी तिच्या सासरी गेले व तिला कानपूरमधील एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये दाखल केलं। तिथं तिच्यावरती उपचार केले, मात्र 2 दिवसांनी तिचा मृत्यू झाला। मृत नववधूच्या बहिणीने सांगितलं की तब्येत बिघडल्याची माहिती तिनं फोनवर दिली होती। त्याचबरोबर सांगितलं होतं की तब्येत का बिघडलेली आहे। नववधूच्या बहिणीनं सांगितलं की तिच्या पतीनं शक्तिवर्धक गोळ्या खाऊन संबंध केले, त्यामुळे तिची तब्येत बिघडली। त्यानंतर तरुणीला गायनेकोलॉजिस्टला दाखवलं। चेकअप केल्यानंतर गायनेकोलॉजिस्टनं सांगितलं की तरुणीसोबत असे शारीरिक संबंध ठेवलेले आहेत जसं सामूहिक बलात्कार करावा। तरुणीच्या गुप्तांगात अनेक जखमा झाल्या होत्या, तसंच इन्फेक्शन झाल्यानं तिचा मृत्यू झाला। अजूनपर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये।